बोलो गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांडादिशा। नमो तुशी देवा, तू आपणास पतित पावन नामकाच सर्वदा आहे धरिलेस, याचा विचार करिगा. पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवास ते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुने येते जलापासी स्वच्छ होते म्हणून. म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरीला दिला आहे टाकून. तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्यारविषी. तम जो जो भेटण्या येई, तो तो तेथ प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई त्यांचे तमांचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजयशी नारायणा. पाप पुण्यांची वासना तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दास गणू हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे तुझ्या वाचून मदप्रत. नाही वशिला जगतात अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसापूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा. एकविधा निष्ठा ज्यांची जळली गजानन पदीसाची, त्यांच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मधुर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला. 30 फुटावरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जनमंती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचेल तो. परी घडले अघटित कोटेन लागले त्या प्रत. जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे झाले. सोपान साये ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मधुरा कारणे. मधुर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पायभूमीशी लागता क्षणी तो न दिसला मध लागुनी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिशाप कोणाचा समर्थना घेती साचा, हा योग पळण्याचा दैवाने चाला तुझ. या तुझ्या पळण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या कराकारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची तया अबले कारण, तिशी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाईशे गावा कारणे, तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या व्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांची घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अपाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथे साचे, खांब मोठमोठे दगडांचे उभे केले असते. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला, जनाचा तो समुदाय भला तो नमशी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी होती, तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हाव्या, गर्दी चुकवाव्या परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोटील कोण, लहान मुले दिसती 2 खांबाखाली दवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्तांची. तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मारईला कोठेच. हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्यांच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पाडून अंगावरी जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिजली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा.
ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्यांच्या मस्तकाशी सोडित असता मंडपाशी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामीची अगाध सत्ता, कोठेही ना आगाध होता. नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थाचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्यांच्या घरी येथे झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हाका. रामचंद्र पाटला ते पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक. गोसाव्यांची ऐकून हाक, दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजाननीच्चेसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरुनी हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाठ, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापासून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पुर. कृपा घन वर्षलावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जेठाई, पडेल बापा तेठाई. कशाचेही कधी नाही कमी नाही, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाळून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या दाना, ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाळूनी, गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्यांच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्याशी मी आलो तुझ्यापाशी, ती आनंदे देई मशी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी नयेचे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत त्यांच्या कंठी एकताईत, बांधिता म्हणजे चेटू कबूत याची न बाधा होय त्याशी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरून, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकांच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंबाचार कधी नवरी. साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संताचा, झाल्या कोप ईश्वराचा. होतसे बापासाचा, संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी. जैसे काटे फणसावरी, काटे आत गोड करे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंटास. गोसावी जाऊ लागला, दाराबाहेर जाता भला अंतर्ज्ञान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला. हे आता उमजले, रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चैत्र तारक सोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेळ उगा दवडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरुचे वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित्रा. माध्यमासी सप्तमीशी समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सदनापाशी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर 2 होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयोध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयोध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध. त्यांची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली. तेच पासोनी बनी शेगावचे मठात. जानराव देशमुखांचे गडांतर टाळिले साचे, देऊन तीर्थपायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार
ते कथिले सविस्तर, विठोबासी दिला मार ढोंग करतो म्हणून. कथा चतुर्थोध्याया साई, येणे रीती असे पायी, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्यांचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून, होते 2 कान्होले उतरंडीला ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदुमुखी नाशी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला, शिष्या ते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात. महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावाकारणे. हे कळले बंकटलाला, तो पिंपळगावास गेला. महाराजांशी आननाला परतचे गावाकारणे. समर्थाशी आणिले परत, काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत भास्कराशी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत धरा फोडीला, एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरीठाई. भास्करांची उडवली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती. शेगावात गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्टाध्यायी ऐशी कथा. बंकटलाले सद्गुरुनाथा, मक्याची कणसे खाण्याकरता नेले आपल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तिथं, लोक होऊन भयभीत, पळू लागले असती सत्य जीवा आपुला घेऊन. बाधा गांधील माशांची, महाराजान झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंगजी होता भला शिष्य कोत्स्या अलीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंगजीसी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामा भितरी, कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टमाची पूर्तता, गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती बरी. हमेशा होई बोला चाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मलविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुतांना. उसाचा चमत्कार जाऊन या साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. विक्या नामे दिला सुत, खंडू कडताजी पाटला प्रथम. आम्र भोजनाचे व्रत चालवण्याच कथिले पाटलाला. अशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेच पाय, निष्ठा समर्थाच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात. दुपडी पाटील देशमुखात, अर्ज दिला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडू हरी बालंटाले, ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला सहज लिहिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छप्परासी, मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनम छिंदंती श्लोकाला रस्यास सांगून. जळत्या पलंगावर महाराज बसते झाले चिर, न जाडे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाळ घोडा शांत केला, खून नवस करणाराला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी, घेऊन आपल्या शिष्याशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन, संशय रहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला. गणेशाप्पा चंद्राबाई त्यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामीच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभाशीर्वाद दिला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्यांची घेतली. दाडगाय सुकलालाची अति गरीब केली साची, दांभिक भक्ती गुड्यांची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन, भास्कराची डसला स्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. जामसिंगाच्या विनंतीशी देऊन मान आळगावासी, येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्यांचा देह ठेविला, द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्यांना, तुम्ही न यावे या स्थळा. वाचविले गणू दौऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेट बच्चू लालाची कथा द्वादशाध्यायीसाची, मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामीचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बलिरामाच्या शेताची, वटलेली या आंब्याशी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने.
विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीशी महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून. जामसिंगाने मुंड गावाला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. जामसिंगाने आपली इस्टेट समर्थार्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजाननाने. बंडुता त्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावशेस, नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेंनी. विळा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्पे. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे वरवा. आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हाटकरांचे हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे, श्रीधर गोविंद काळ्यास करते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेश, येतेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्याची, पुंडलिक अंजन गावाशी, जाता निवारिले त्याशी येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला जामसिंगा हस्ते पाठविला, कौरांच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. शरा तुकारामाचा कानामधून पडला साचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुदासाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणांनी सत्पुरुषाशी त्रास द्याया. महताबच्या साईला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनाविषयी केला कडकडीचा बोध त्याशी. बापूरावाच्या कांतेशी भानामतीन मानिसाची, भेट गंगा भारतीशी झाली अकोटी विहिरीत. कथा बायदा माळिनीची, 18व्या माजीसाची, कवर डॉक्टरांच्या फोडाची कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापुना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी, त्यास घटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला, दावून त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यांशी, दिला काशीनाथ पंताशी, आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला, नागपुराशी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे, त्यांच्या मनी ऐसा हेच महाराज ठेवावे नागपुरात. परी हरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. दार कल्याणचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थासी शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयता ते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशयाला, तो समर्थांनी निवटिला करुणी उपदेश. केले खड्यांचे स्वरक्षण गाढवांचे पासून, समर्था मारिता आले मरण नारायणाशी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्यांचे लग्न झाले, कपिलधारेशी दिदले दर्शन निमोन कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरीते जाऊन विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधिस्थ झाला. 20व्या माजी तर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा, हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षा परिप्रकार येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त जटले वर्गणी गोळा करावा. ऐसे भव्य सुंदर काम कोठे न भूमीवर, धर्मशाळा चौफेर चौबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन, कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्यांचे. सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलांची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकडीचा, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्यांचे.
या दानशुरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोट्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती अशी झाली ती ऐका विविध. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपया मागे काना. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी. पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धा आणा. हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्या चरणा. निष्ठा होती सर्वाशी समाधी पुढे स्वाहाकार. होऊन गेले अपार परी त्यातून मोठे चार. सर्वश्रुत झाले शतचंडीचे अनुष्ठान. ब्राह्मणाच्या करविदान केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून्य ना खपावयाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्ताची व्याधी उद्भवली शरीराशी. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्राशी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यराशी समाधीशी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्ताचे करण्या संरक्षण मुळीच बसला येते तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप आवडले. एका बाईचे निमाले भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसूऱ्यांची राहणार गुजाबाई नामचे. चापड गावीचा वामन श्यामरावाचा नंदन यांनी एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐशी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्था समोरी. खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत. तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसेने घातली माळ कंठी वराडाच्या. विपुल पिकने टाकिले काश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडांची अशी दैन्या समर्थासी पहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणि लाग भरून. तेचेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थाते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखा लागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याहीपेक्षा येईल वराडासी बिकट काळ. याचा विचार कराहो. गजाननपदी निष्ठा ठेवा. सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्तकाशी मुडी न द्यावा ठावा आपल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ कराहो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा. त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मसद्धा ही वाघीन गेल्या मनरूपी दरीतून. दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती सुचिरभूत अंगना अभक्ती ही वारांगना. तिच्या नादी लागल्या जाना विटंबनाच सर्वत्र. सन्नितीला सोडू नका धर्मवासना टाकू नका. शत्रू न माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वराड प्रांतात हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननाशी अर्पाहो. वाहे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननाची. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर अर्थ शब्दांचा साचार मोदक समजाविभूत हो. ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा करा मना वेळा आता थोड काही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी.
येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमे वाचिल सत्य त्यांचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र व्यातया प्रति लहरी समजावी उधो. वा कल्पतरू हे स्वामी चरित्र शाखा अध्याय तयाप्रत. पद्य रचना हीच सत्य पालवे या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्याशी पावेल स्वामी राव. संकटी त्यांच्या येई घेईल धाव रक्षण त्यांचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतले फळ देईल दानी. दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चैत्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दरिद्र्याची मिळेल धन रोगियासी आरोग्यदान. साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल यांच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्यताला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या शुचिर्भूत. त्यांच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्णदाना. कसल्याही असोत यातना त्या त्यांच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ ते न कदा येई भूत. लागन साधे यत्कुंचित ते ब्रह्मसंबंधाचा. ऐसे यांचे महत्व ये भाविकाला प्रचित्त. कुटील दुष्ट दुर्जना प्रत याचा अनुभव येणे नशे. मानसाची योजना राजहंसासाठी जाना. तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर. नामा सावता चोका महार गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी एकनाथ सकाराम अमरनिरात. वा देव मामलेदार यशवंत वा हुमनाबादी माणिक प्रभू. तेवीचा हा वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्कुंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकाप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. मने तुमची येरदार जन्म मृत्यूची साचार होऊन या वाल पार दुस्तर भवा मधुनी. आता स्वामी दयाघना तुला येवो स्वामी करुणा माझी करुणा दास गजूच्या. आता स्वामी दयागना तुला येवो माझी करुणा दास गणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येवो वीट चित्ता माझी दयाळा. आमरणवारी गळो संत चरणी प्रेमा जळो. अक्षयीचा वास गळो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको अनुसदाचा. समर्था दास गणूचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संताचा चरणरज माझी राका तुम्ही लाज. हेची मागणी आहे आज पदर पसरून तुम्हाते. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी वदलो दाना. हे स्वामी श्री गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र ते रतनसाने मदप्रत आणुनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यून्याला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून्य त्यांची क्षमा गजानन. करो सर्वदा मद लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्रमाची शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविका प्रत भव सिंधू तारावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय नाम ग्रंथ 21ोऽध्याय समाप्त. बोलो गजानन महाराज की जय. सब साधु संतन की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव.